नमस्कार, मी संदीप पळळीकर. आज आपण या ठिकाणी हा स्मार्ट बोर्ड आहे, या स्मार्ट बोर्ड बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. आपल्याला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या शाळांमध्ये पारंपरिक बोर्ड बरोबरच हा स्मार्ट बोर्ड सुद्धा आपण वापर करतो. तर हा स्मार्ट बोर्ड प्रामुख्याने कसा वापरायचा याबद्दल थोडक्यात काही टिप्स मी इथे सांगणार आहे. तर हा जो काही बोर्ड आहे हा प्रामुख्याने 3 प्रकारे वापरता येतो. पहिला म्हणजे ऍज अ पीसी म्हणून याचा वापर करता येतो, ऍज अ ब्लॅकबोर्ड म्हणून याचा वापर करता येतो, आणि तिसरं म्हणजे या पीसी मध्ये एक सॉफ्टवेअर आहे एसएस नावाचं. त्या एसएस नावाच्या सॉफ्टवेअरचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. तर आपण सुरुवातीला 1 बाय 1 जाऊ. ऍज अ पीसी म्हणून ह्याचा वापर कसा करायचा. ऍज अ पीसी म्हणून ह्याचा वापर करताना सुरुवातीला आपण बघू की ज्या प्रकारे आपण आपल्या पीसी मध्ये क्रोम ब्राउझर वापरतो, तेच क्रोम ब्राउझर या ठिकाणी तुम्ही इथे यूज करू शकता किंवा गुगल यूज करू शकता. तसेच तुमच्याकडे जर पेनड्राईव्ह असेल आणि पेनड्राईव्ह वरती काही कंटेंट तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल, तो कंटेंट तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये घेऊन या ठिकाणी काय करू शकता, रन करू शकता आणि तो विद्यार्थ्यांना दाखवू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे एक छोटासा सीपीयू आहे. याला तुम्ही पेनड्राईव्ह कनेक्ट करून काय करू शकता, तुमचा जो काही कंटेंट आहे तो कंटेंट या ठिकाणी काय करू शकता, रन करू शकता, विद्यार्थ्यांना दाखवू शकता. मी या ठिकाणी म्हटलं तर ऍज अ ब्लूटूथ म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता. पण या ठिकाणी ह्याची वापरण्याची एक पद्धत थोडीशी वेगळी आहे. ब्लूटूथ वापरताना तुम्ही इथे जे काही ब्लूटूथचं आयकॉन आहे, या आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. प्रेस केल्यानंतर इथे काही टॅब्स ओपन होतात. त्यात रिसिव्ह फाईलला क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल तुमच्या समोर. तुमचा जो काही मोबाईलचा ब्लूटूथ आहे तो ऑन करून तुमचे जे काही तुमच्या मोबाईलमध्ये काही कंटेंट असतील ते कंटेंट तुम्ही या ठिकाणी रन करू शकता आणि विद्यार्थ्यांना दाखवू शकता. मी या ठिकाणी एक टेस्ट डाउनलोड करून ठेवलेली आहे. त्यामध्ये गणित विषयाची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी डाउनलोड केलेली आहे. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वर्गामध्ये ऍज अ ब्लूटूथच्या मार्फत तुम्ही वर्गामध्ये प्रेझेंट करू शकता. अशा प्रकारेचा वापर. जस्ट मिनिट. अजून एक दुसरा मुद्दा आहे आपला महत्वाचा, तो म्हणजे ऍज अ ब्लॅकबोर्ड म्हणून याचा वापर कसा करायचा. ऍज अ ब्लॅकबोर्ड म्हणून इथे एक ओपन बोर्ड नावाचं एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे पालिकेने. ओपन बोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही या बोर्डला ऍज अ व्हाईट बोर्ड म्हणून वापर करू शकता किंवा ऍज अ ब्लॅकबोर्ड म्हणून सुद्धा वापर करू शकता. मी इथे ऍज अ ब्लॅकबोर्ड म्हणून याचा वापर करतोय. आता ब्लॅकबोर्ड मध्ये तुम्ही इथे बघत असं खाली काही कंट्रोल पॅनल दिलेला आहे आणि वरती काही कंट्रोल पॅनल आहे. सुरुवातीला आपण खालच्या कंट्रोल पॅनल बद्दल माहिती घेऊ. इथे पेन्सिल सिलेक्ट करा. पेन्सिल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ड्रॉ करू शकता. ड्रॉ केल्यानंतर तुम्ही इतर पण काही गोष्टी ड्रॉ करू शकता. दिलेला कंटेंट तुम्हाला इरेज करायचं असेल तर इरेज बटनाचा वापर करून तुम्ही या ठिकाणाहून ते कंटेंट इरेज करू शकता. हायलाइटचा वापर करून हायलाइट करू शकता. आणि एखादं पेज कमी पडत असेल आणि ते पेज तुम्हाला अजून थोडंसं एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही इथनं स्क्रॉलचा सुद्धा वापर करू शकता. इथे एक पंजा दिसतोय हाताचा, त्या पंजाचा वापर करून तुम्ही स्क्रॉलचा वापर करू शकता. स्क्रॉलचा वापर केल्यानंतर पुढचं जे काय आहे ते फंक्शन आहे झूम आउट आणि झूम इन. म्हणजे तुमचं जे काही स्क्रीन आहे त्या स्क्रीन तुम्हाला वाईड करता येतं, मोठं करता येतं किंवा स्मॉल सुद्धा करता येतं. ठीक आहे, असं होत नाहीये. त्यानंतर लाईन सेगमेंटचा वापर करून तुम्ही या ठिकाणी लाईन सेगमेंटचा वापर करून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, कुठल्याही आकृत्या ड्रॉ करू शकता किंवा एखादा टेबल तयार करू शकता. हा टेबल प्रामुख्याने तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये किंवा भाषा विषयांमध्ये काही चार्ट्स वगैरे तयार करायचे असतील, ते चार्ट्स इथे प्रेझेंट करायचे असतील तर या लाईन सेगमेंटचा वापर करून तुम्ही ते चार्ट्स या ठिकाणी काय करू शकता, विद्यार्थ्यांना दाखवू शकता. आता पुढचं आहे काय,
खालचे टूल्स संपले, वरच्या टूल्सकडे जाऊ. वरती बघा इथे वरच्या कंट्रोल पॅनलमध्ये इथे कलर्स दिसतात. कलर्सचा वापर करून तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेले काय करू शकता, जे काही कलर्स आहेत ते कलर्सचा वापर करून तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. त्यानंतर लाईन सेगमेंट आहेत, लाईनची साईज वगैरे या ठिकाणाहून तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर बॅकग्राऊंड आताच आपण बघितलं. एखादा कंटेंट आपल्याला नको असेल तर त्यासाठी अंडो बटनाचा सुद्धा वापर करू शकतो. अंडो बटन वापर करून दिलेला कंटेंट काय करू शकतो, आपण इरेज करू शकतो, बॅक येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला इथे नवीन पेजची सुद्धा सुविधा दिलेली आहे. नवीन पेज आपल्याला घ्यायचं असेल तर या प्रकारे आपण नवीन पेज घेऊ शकतो. आणि परत जर वापस पूर्वीच्या पेजवर जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पूर्वीच्या पेजवरती सुद्धा आपण वापस या ठिकाणावर येऊ शकतो. एखादं कंटेंट आहे तो कंटेंट इरेज करायचा असेल तर इरेजचा ऑप्शन आहे, इरेज करून तुम्ही तुमचा बोर्ड क्लीन करू शकतो. अशा प्रकारे हा जो काही ब्लॅकबोर्ड आहे हा ब्लॅकबोर्ड तुम्ही या ठिकाणाहून वापरू शकतो. याचबरोबर या ब्लॅकबोर्ड बरोबरच तुम्ही ग्राफ बोर्डचा सुद्धा वापर करू शकता. गणितामध्ये ग्राफ बोर्ड किंवा इंग्लिशमध्ये याच्यामध्ये लाईन बोर्ड सुद्धा वापरू शकता. भाषा विषयांमध्ये लाईन बोर्ड सुद्धा वापर करू शकता. इथे मी ग्राफचा वापर करतोय. ग्राफमध्ये ग्राफ बोर्डचं लाईन सेगमेंट घेऊन जस्ट अ मिनिट. लाईन सेगमेंटचा वापर करून मी इथे काय करू शकतो, ग्राफ सुद्धा तयार करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ग्राफचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. तुम्हाला वापस यायचं असेल पूर्वीच्या बोर्डवरती तर इथे क्वाइटचा ऑप्शन आहे आणि क्वाइटचा ऑप्शन दाबून तुम्ही काय करू शकता, मेन स्क्रीन वरती वापस येऊ शकता. अशा प्रकारे आपण या जो काही पीसी आहे, हा जो काही स्मार्ट बोर्ड आहे, या स्मार्ट बोर्डचा वापर ऍज अ पीसी म्हणून, ऍज अ बोर्ड म्हणून, आणि तिसरा जो होता तो इसेन्स नावाचा एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरचा वापर तुम्ही या ठिकाणी